विरक्तीच्या राखेतून उगवलेलं प्रेम. कथा महाशिवरात्री काल्पनिक. यज्ञकुंड धगधगत होतं. सभागृहात देव होते, ऋषी होते, पण एक रिकामं आसन सगळ्यांच्या नजरेत खुपत होतं. तो आसन होतं भगवान शिव यांचं. अपमान, उपेक्षित आणि अपमानाच्या ज्वालेत उभी होती सती. तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते. होता फक्त जळतो निर्णय. जिथे माझ्या शिवाचा अपमान, तिथे माझं अस्तित्व व्यर्थ. क्षणभर आकाश थांबलं आणि पुढच्या क्षणी ती स्वतः यज्ञअग्नीमध्ये विलीन झाली. जग हादरलं. कैलासावर बसलेले शिव त्या आर्त हाकेनं थरारले. क्रोधाने डोळे लाल झाले. जटांमध्ये अग्नी उजळला. विश्वाने प्रथमच पाहिलं वैराग्याचा संहार. त्या घटनेवर शिव मौनात गेले. समाधी. अलिप्त. सृष्टीपासून दूर. देव घाबरले. कारण तारकासूर नावाचा असुर प्रचंड बलवान झाला होता. भविष्यवाणी होती त्याचा अंत फक्त शिवपुत्रच करणार. पण शिव तर विरक्त. मग नियतीनं पुन्हा खेळ मांडला. हिमालयाच्या कुशीत जन्मली एक कन्या. ती होती पार्वती. तिच्या ओठावर एकच नाव शिव. आई मौन हसत म्हणायची, किती वेड प्रेम. पण ती वेड नव्हतं. ती होती सतीचाच अधुरी ज्वाला. देवांनी ठरवलं शिवाचं ध्यान भंग करावं लागेल. पाठवला गेला कामदेव. वसंत आला. फुलं उमलली. सुगंध दरवळला. कामदेवाने फुलांचा बाण सोडला. क्षणभर शिवाच्या ध्यानात कंप आला आणि पुढच्या क्षणी कपाळावरचं तिसरे नेत्र उघडलं. ज्वालाचा भडका उडाला. कामदेव भस्म झाला. प्रेम पुन्हा एकदा उजळलं. सगळे घाबरले, पण एक जण घाबरला नाही. पार्वतीने राजवाडा सोडला. सोन्याचा अलंकार उतरवले. उरलं फक्त ध्येय. वर्षानुवर्षे उपवास, कडकड उन्हात ध्यान, हिमवर्षात उभी साधना, निश्चय अढळ. लोक कुजबुजले. शिव ते अघोरे विरक्त. तो फक्त हसली. तुम्हाला दिसते ते भस्म, मला दिसते त्यांच्यातलं सत्य. एक दिवस वैराग्यातून शिवाने डोळे उघडले. समोर उभी होती तिचीच ज्वाला. पण यावेळी शांत, स्थिर, तेजस्वी. पार्वती. क्षणभर काळ थांबला. भूतकाळातील सती, वर्तमानातील पार्वती दोन्ही एकरूप झाल्या. शिवाच्या ओठावरचं हलकंसं स्मित उमटलं. ही परीक्षा होती आणि मग विवाह ठरला. पण त्या विवाहादिवशी काय घडलं? जेव्हा शिव अघोरी रूपात वरमंडपात पोहोचले, ते खरंच गूढ होतं.